पक्ष विजय 11 या दोन बलाढ्य संघांमध्ये ही फायनलची मॅच आजच्या दिवसाची पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानामध्ये अनिकेत त्याच्या सोबतीला संकेत आणि गोलंदाजीसाठी आले तो म्हणजे बेस्ट विपक्ष बेस्ट अशी जोडी पाहायला मिळणार आहे हात आपल्याला. कारण की दोघांनाही म्हणजे जे बॅट्समन उतरलेले आहेत त्या दोघांनाही मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळालेला आहे. तसेच गोलंदाजी करायला जो आलेला आहे गोलंदाज त्याला देखील मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळालेला आहे. म्हणजे बेस्ट विपक्ष बेस्ट अशी लढत आता पाहायला मिळेल आपल्याला. इथून जो संघ जिंकेल तो थेट दाखल होईल टॉप 4 मध्ये. LPL 2026च्या टॉप 4 मध्ये कुठला संघ जाईल तर नक्कीच दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. ओहो पहिला चेंडू आशिकचा. अपील मागत असताना पण पंच पहा अपील फेटाळत आहेत. अनुभवी पंच. चला अपील पंचांशी वाद करू नका. पंचांचा निर्णय अंतिम राहील. नक्कीच पहिला चेंडू निर्धाव येतोय का चेंडू आहे असं वाटलं. चेंडू बॅटीला ब्रश होऊन यष्टीरक्षकाला वाटलं की हा झेल पकडलाय पण पंच अपील फेटत सांगतात की खाली ब्रश झाला चेंडू. दुसरा चेंडू चाललाय थर्डमॅनच्या दिशेने. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक लावलेला होता. एक धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाही. एक धावेने धाव फलक आता खुलताना पाहायला मिळते आपल्याला. 2 चेंडू 1 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. आता लेफ्ट हँड बॅट्समॅन साठी थोडं क्षेत्ररक्षकामध्ये परिवर्तन केलं जात आहे. संकेत जो सकाळपासून खूप चांगला फॉर्म मध्ये आहे. आता तो फॉर्म त्याचा कंटिन्यू आहे का आपल्याला पाहायला मिळेल पुढील षटकांमध्ये. रिवर्स शस्त्र वापरला आणि चेंडूला वाढवलाय. डी पॉइंटच्या दिशेने येतोय चौकार. डीजे धन्यवाद. तर पहा संकेत ने बॅटीचा फेस खोललेला आहे. आता त्याला माहिती ही हा सामना ही मॅच किती महत्वाची आहे त्याच्यासाठी. ओहो आता तुम्ही पाहू शकता क्षेत्ररक्षक आहे रवींद्र बंदरे. थ्रो चुकीचा पण एकच धाव. चेंडू खूप चांगला अडवलेला आहे. एकच धाव 1 धावेने धाव फलक आता पुढे जाताना पाहायला मिळते आपल्याला. 4 चेंडू 6 धावा धाव फलकावरती. माफक अशी धावसंख्या. इथून मोठं टार्गेट येणं गरजेचं आहे कारण की ही आजच्या दिवशीची फायनलची मॅच आपल्या समोर रंगते. आता अनिकेतच्या बॅटीला थोडा ब्रश झालाय खालच्या एंडला पण थ्रो चुकीचा पाहायला मिळतोय. त्या थ्रोचं रूपांतर 1 धाव्यावरून 2 धाव्यामध्ये झालेलं आहे. एक धावा नंतरला शेवटच्या क्षणाला तुम्हाला आठवतात की या चुकीच्या धावा आपण दिल्या नसत्या तर नक्कीच आपलं कुठेतरी वेगळं समीकरण पाहायला मिळालं असतं. पण आता तुम्हाला जरी काय वाटत नसलं या धावांची किंमत पण शेवटच्या क्षणाला या धावांची किंमत आपल्याला जाणवत असते वेळोवेळी. 5 चेंडू 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू असणार आहे अनिकेतसाठी. पाहूया. हो पाहू शकता शेवटचा चेंडू निर्धाव येतोय. फलंदाजापासून लांब ठेवलाय. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केलाय आणि या डॉट चेंडू. डीजे
रात तर पाहूया याच टीममध्ये जो जिंकेल तो नक्कीच आजची रात एन्जॉय करेल. कारण की टॉप फोरमध्ये दाखल होईल तो संघ म्हणजे त्याला प्राईज लागू होईल. कारण की जर विचार केला बक्षिसांचा तर प्रथम पारितोषिक 60,000 व उत्कृष्ट चषक असणार आहे. द्वितीय पारितोषिक 40,000 उत्कृष्ट चषक आणि तिसरं आणि चौथं पारितोषिक 25,000 आणि चषक असणार आहे. गोलंदाजी आले तो म्हणजे मयूर. समोर जाईल संकेत पाहूया. ओ बा मिस टायमिंग शॉट ज्याची शक्यता क्षेत्रक झेल खाली आणि संपलाय खेळ तो म्हणजे संकेतला दाखवला तंबूचा रस्ता डीजे. धन्यवाद. तर पहा मयूर आल्या आल्या क्षणी विकेट घेतोय. खूप चांगला ताळमेळ पाहायला मिळतोय. सकाळपासून विजय इलेव्हन संघ खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. कारण की लगातार 2 मॅच जिंकल्यानंतर तेव्हा रेस्ट भेटला आणि आता परत ते आलेले आहेत खेळण्यासाठी आणि त्यांची ताळमेळ तुम्ही पाहता कॉलिंग पाहू शकता एकमेकांमध्ये खूप चांगले जमलेले आहे. ज्याप्रमाणे फलंदाजी केली त्याचप्रमाणे गोलंदाजी देखील खूप चांगल्या प्रकारे करतायत आणि गरज आहे जर तुम्ही ज्यावेळेस लीग फॉर्मॅटमध्ये खेळता त्यावेळेस तुम्ही लगातार 2 मॅचेस जिंकल्यानंतर ते दाखवलं होतं टॉप फोरमध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर ही लढत जी असते ती महत्वाची असते शेवटची. पण तीच लढत आपल्या समोर आहे. मयूर टू प्रथमेश. ओ पाऊ भिरकून दिले फायन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक धावा देत आहेत पण कोणाच्याही आवाक्यात नाहीये. चेंडू चालाय धन 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 करत चौकार. धन्यवाद. तर बा महत्वाची बाब अशी असते की टीम मध्ये 12वा फिल्डर 13वा फिल्डर देखील महत्वाचा असतो. त्याची भूमिका देखील खूप महत्वाची असते. ज्यावेळेस तो बाहेर असतो त्यावेळेस तो संघासाठी जिंकण्यासाठी खूप चांगले प्रयत्न करत असतो. त्याच्या मनामध्ये वारंवार असं वाटतं की चुकीचं काही झालं नाही पाहिजे आपल्या संघासोबत. आता मला चुकीचा शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळतोय पण एकच धाव एक धावेपेक्षा जास्त काही मिळणार आहे आणि अनिकेतकडे स्ट्राईक आलेले आहे. अनिकेत देखील खूप चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. बॅटिंगमध्ये बॉलिंगमध्ये खूप चांगलं प्रदर्शन अजूनपर्यंत त्यांनी केलेलं आहे. 3 चेंडूचा खेळ झाला. धाव फलकावरती पाहायला मिळतात 13 एक विकेटच्या मोबदल्या. ओलोर फुलटा चेंडू होता. क्षेत्ररक्षक बीट होत आहेत चुकतायत. रवींद्र होते त्यांच्याकडनं चुकी झाली. चेंडू लगेच 2 धावा घेतल्यात. धावून कंप्लीट केलेले आहेत. 2 धावेने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळते आपल्याला 15 या धावसंख्येवर. 4 चेंडूचा खेळ झालाय. अजून या दुसऱ्या षटकातला 2 चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे मयूरचे. सामोर जाईल आणि पुन्हा एकदा. ओहो स्लोवर चेंडू फसवा चेंडू. स्लोवर चेंडू टाकला. फलंदाजाला समजेन असा चेंडू होता. हलक्यात आणि शेवटच्या क्षणाला बॅटीनं टच झालेला चेंडू आणि ही एक धाव आलेली. एक धावेने जास्त काही फरक पडणार नाही आहे. कारण की समोरचा संघ खूप ताकदीचा आहे. त्याच्यामध्ये बॅटिंग लाईनचा विचार केला तर खोलवर आहे. कारण की लगातार 2 मॅच तुम्ही पाहिला त्यांनी बॅटिंगच्या जोरावर जिंकलेल्या आहेत. 72चं टार्गेट त्यांनी सेट केलेलं होतं. त्यांना मात देऊन 76 सॉरी ते देखील चेस केलेलं आहे त्यांनी. म्हणजे बॅटिंग लाईन खूप आहे खोलवर. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू शिल्लक असेल दुसऱ्या षटकातला. उडवलाय मिस टायमिंग शॉट. आशिक आलेला आहे झेल खाली. होईल का झेल आणि झालाय झेल. संपलाय खेळ तो म्हणजे
प्रथमेशचा अजून एक धक्का रोशन 11 संघाला. तर पहा आता परत आशिकला आमंत्रित केलंय. तर विनंती करतोय, जर कुठल्या संघाचे ओनर कॅप्टन आले असतील तर त्यांनी मंचाशी संपर्क साधायचा आहे. कुठल्याही संघाचे पुढील 4 दिवसामध्ये जे ओनर कॅप्टन आले असतील त्यांनी मंचाशी संपर्क साधा. मंचावर विराजमान व्हायचं आहे. आपली जागा तिथे नसून आपली जागा आमच्या मनामध्ये आहे. इथं मंचावर यायचं आहे. या पॅन्थर संघाचे दिसत आहेत मला, तसेच नवनिर्माणचे देखील कॅप्टन दिसत आहेत. आपण देखील या. उपस्थित सर्व खेळाडूंचे, मान्यवरांचे, प्रेक्षकांचे हार्दिक हार्दिक स्वागत. ठीक आहे. आता वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी तिसरा षटक घेऊन येत आहे, तो म्हणजे आशिष. पहा पहिला चेंडू आशिषचा, त्याच्यावरती हल्ला, चेंडू चाललाय सीमा फार, येतोय षटकार. म्हणालोच होतं की ज्यावेळेस एखाद्या फलंदाजाचा झेल सुटतो ना, तो आक्रमक होतो, आणि तो आक्रमक झालेला आहे. अनिकेत त्याच्या बॅटमधून पाहिला हा दुसरा षटकार पाहायला मिळतोय. हो, आता शेवटच्या क्षणाला पॉइंटच्या दिशेने चेंडूला वाढवलाय. चेंडू चाललाय धन 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 करत चौकार. तर पहा आता आक्रमण केले ते म्हणजे आशिषवर. आता देखील उडवलाय स्क्वेअरच्या दिशेने, पाहू शकता क्षेत्ररक्षक होते
मिडावच्या दिशेने आणि आता विकेटचं पतन होतंय. संदीप बोबडे होते. चूक होणार नाहीये. बॅक टू डग आउट आणि गेट. उद्याच्या ज्या टीम आहेत त्या मी कॉल करतोय. ब्लू पॅन्थर असणार आहे, मनस्वी 11 असणार आहे, पॉवर गँग आर्मी आणि स्टार बॉयज 11. तर पहिली मॅच असणार आहे ब्लू पॅन्थर विपक्ष मनस्वी 11. रिपोर्टिंग करायचे 8:30 वाजता. त्याच्यानंतर दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे पॉवर गँग आर्मी विपक्ष स्टार बॉयज 11. तर नक्कीच हे 4 संघ उद्या असणार आहेत. तर नक्कीच 8:30 वाजता ठीक ब्लू पॅन्थर आणि मनस्वी 11 संघ रिपोर्टिंग करायचं आहे. पाहू शकता पंचांकडे अपील मागत आहेत. अपील फेटाळताना पंच आणि ओव्हरची आता अशा प्रकारे समाप्ती झाली. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 34 पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये वैयक्तिक धावा 24 आहेत त्या म्हणजे अनिकेतच्या आणि उर्वरित 10 धावा असतील त्या इतर खेळाडूंच्या असतील. 3 षटक समाप्त झाले. 11.33 ची सरासरी कायम ठेवत असताना रोशनी 11 संघ तुम्ही पाहताय. शेवटचे 12 चेंडू शिल्लक असतील या इनिंगचे. तर 12 चेंडू मध्ये किती मोठं टार्गेट, किती मोठं आव्हान, 12 चेंडू मध्ये किती मोठं आव्हान उभारेल, किती मोठं टार्गेट सेट करेल तो म्हणजे रोशन 11 संघ. दुर्गेश आणि शिवम. आता एजाजला आमंत्रित केलंय. 4थं षटक वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 4थं षटक घेऊन एजाज आलेला आहे. सामोर जाईल दुर्गेश. पाहूया. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता, हिरो होता एजाज. हो, काय फटका आहे, काय फटका आहे. कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये तिकडे. जातोय चेंडू वनबाव सीमा पार चौकार. दुसरा चेंडू देखील त्या दिशेने पहा. मार्टिनकडनं होते चूक. क्षेत्ररक्षण कचाड पाहायला मिळतंय. त्याचं रूपांतर 2 धाव्यामध्ये आले. 2 धावे धावफलक पुढे जाताना पाहायला मिळते आपल्याला. 40 या धावसंख्येवरती. 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. ओहो, पूर्णपणे फिरले होते बॅट्समन. क्षेत्र निवडले होतं फाईन लेगचं, पण चेंडू व्यवस्थित संपर्क होत नाहीये. जर नक्कीच हा संपर्क व्यवस्थित झाला असा हा चेंडू फाईन लेगचं क्षेत्र पार केलं असतं, पण नाही, तो संपर्क पाहायला मिळाला नाही. त्यामुळे या 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. चेंडू झाले 3 चेंडूमध्ये तब्बल 7 धावा आलेल्या आहेत. उर्वरित 3 चेंडूमध्ये किती धावा येतील एजाजच्या पाहूया. पुढे 3 चेंडूमध्ये आपल्याला माहित पडेल. आता इजाज टू शिवम हे युद्ध पाहायला मिळेल आपल्या इजाजच्या समोर. प्रथमच आलेला आहे शिवम. पूर्णपणे सफल झाले होते. डॉट चेंडू होते. डॉट चेंडू पाहायला मिळाला. अजून एक
लगातारचा दुसरा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. लगातारचे 2 चेंडू डॉट. प्रत्येक डॉट चेंडू आपलं धाव फलक स्थिरावेल. आपल्याला जर धावांची उंची, धावांचं डोंगर उभारायचं असेल तर तुम्हाला एकेरी दुहेरीला देखील महत्त्व देणं तेवढंच गरजेचं आहे. या 2 धावा निर्धाव आलेल्या आहेत. आता मिस टायमिंग आणि पहा यष्टांच्या मागे पकडलाय झेल. शिवमचा संपलाय खेळ. डीजे ते पाहायला मिळत आहे 4 षटकाच्या समाप्तीनंतर. जर विचार केला तर 10.25 सरासरी ठेवलेली आहे ती म्हणजे रोशन 11 संघाने. दुर्गेशचं अजून मैदानावर टिकणं खूप महत्त्वाचं होतं. आता शेवटचं षटक हाणामारीचं षटक असणारे स्लॉगरचं षटक आहे. या षटकामध्ये जेवढ्या धावा आपल्याला कुठता येतील तेवढ्या कुटण्याचं काम हा फलंदाज करत असतो. तर पाहूया. अंकित आलेले आहेत. अंकित पांडे अखिलेशला आमंत्रित केलेलं आहे गोलंदाजीसाठी. विजय 11 संघामध्ये 2-3 फिरकी गोलंदाज आहेत. मी आवर्जून नाव घेईल भावेश पाटीलचं, पण आज येत नाहीयेत ते गोलंदाजीसाठी. त्यामागे काहीतरी षडयंत्र असू शकतंय. हो हो हो, पाहू शकता चेंडू टप्पा पडला आणि एवढा आतमध्ये आला की फलंदाजाला समजला नाही हा चेंडू. आणि हा डॉट चेंडू होतोय. प्रत्येक डॉट चेंडू आशेची किरण रोशन 11 संघाची थोडी मागे सरकवेल. आता देखील परत त्या दिशेने मारले. फाईन लेगचं क्षेत्र आणि चेंडू चाललाय वनबाव सीमा पार चौकार. तर बा मॅच बॉल आला असेल तर घ्या, जुना बॉल आम्ही दिलेला आहे. 2 षटकांनंतर जुना बॉल दिला जाईल. शेवटचे 4 चेंडू शिल्लक असेल या इनिंगचे. अखिलेश टू दुर्गेश. ओ हो हो, पुढ्यातून चेंडू आता टर्न केलेला आहे. पुढ्यातून दुर्गेशला हा देखील समजण्याचा चेंडू. 3 चेंडू मध्ये फक्त 4 धावा आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये एक चौकार आलेला आहे आणि 2 चेंडू डॉट केलेले आहेत. आता देखील तिथे झेलची शक्यता आणि पहा झेल पकडलेला होता. आणि अशा प्रकारे दुसरी राव घेत असताना रनआउटच्या स्वरूपात विकेट पाहायला मिळते. अंकित बॅक टू डगआउट. डीजे
धन्यवाद, थँक्यू सो मच. पहिला फलंदाज माघारी परतलाय. आशिक मैदानाच्या बाहेर जात असताना आणि निश्चितच पहिल्या 2 बॉलवरती त्यानं मोठा हल्ला केला. षटकार, चौकार, त्यानंतर त्याची विकेट मिळतीये. मॅचमध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. सकाळच्या सत्रापासून अतिशय चांगला खेळ रोशन 11 आणि विजय लायन्स 11 या दोन्ही टीमचा राहिलाय. अतिशय दर्जेदार सामना यावेळी सुद्धा पाहायला मिळेल. 46 बनला, 47चा पाठलाग. पॉवर प्लेचं पहिलं षटक बॅटिंग करण्यासाठी पहिल्याच बॉलवरती लाऊड अपील अखिलेश आला होता आणि निश्चितच बॅटची एज आणि विकेटच्या मागे हिट विकेटच्या रूपानं हा फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना बिग विकेट, बिग लॉस. सलगचा दुसरा गडी. दोन विकेट मिळत आहेत आणि इथे मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. पहिल्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके आले. असं वाटलं होतं की सामना लवकर फिनिश करतायत. मात्र पहिल्या 2 फलंदाजांना मैदानाच्या बाहेर पाठवत असताना संकेत कांबळेनं सुद्धा सांगायला सुरुवात केली आहे, मी सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाहीये. आणि सलगच्या 2 बॉलवरती 2 विकेट. ही इज ऑन हॅट्रिक. न्यू बॅटर, नवीन बॅट्समन मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी एजाज. लेफ्ट हँडेड फलंदाज. हॅट्रिक बॉल. फार मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती. क्वालिफायरची मॅच आहे. अतिशय प्रेशर दोन्ही खेळाडूंवरती. हॅट्रिक बॉल हलक्या हाताने कट केले पॉइंटला. निश्चितच आपण पाहताय एक सिंगल कंप्लीट केली आहे. शांत सुरुवात करत असताना ही इज ऑफ द मार्क विथ सिंगल. षटक संपले पहिलं आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीनंतर धावफलकावरती पाहायला मिळत आहे 2 गडी बाद, 12 धावा, 12 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. थँक्यू सो मच. रुपेश दादांना आज अख्खा दिवस भरपूर चांगली साथ दिली. अतिशय सुंदर संगीत संयोजन, त्याचबरोबर संगीत संयोजनाची संपूर्ण काळजी त्यांच्या माध्यमातून घेतली जाते. आमच्या आवाजाची काळजी सकाळपासून, प्रेक्षक राजाच्या मनोरंजनाची काळजी ते घेत आहेत. मनापासून आभार. त्याचबरोबर आज दिवसभरात आम्हाला समालोचन कक्षामधनं साथ दिली आमचे समालोचक मित्र प्रथमेशजी ठाकूर सर, त्याचबरोबर भाग्यवानजी चव्हाण ज्यांनी आम्हाला साथ दिली, त्यांचं मनापासून आभार. आजच्या या स्पर्धेच्या पहिल्या दिवसामध्ये विशेष करून आज सेवा करण्याची संधी दिली निकेतजी भोईर आणि संपूर्ण आयोजन समितीचं मनापासून आभार आम्ही व्यक्त करतोय. संध्याकाळचं सत्र आहे आणि शेवटच्या महाअंतिम टप्प्यात आपण पोहोचलोय. अगदी आपण पाहताय हा सामना जिंकल्यानंतर एक टीम बक्षिसास पात्र होते. समोरच्या दिशेला स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड देन डिस्पॅच, तोलून मोजून कडक हिट, तीर भी शर्माए, सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर, बिग हिट, सिक्सर. थँक्यू डीजे. या षटकाराच्या मदतीनं स्कोअर कार्ड वरती 18 धावा, 18 ऑन बोर्ड. 18 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 ला सुरुवात केली आणि पहिल्याच बॉलचं स्वागत षटकारानं केलंय. गोलंदाज प्रथमेश आला आणि प्रथमेशच्या पहिल्याच बॉलवरती एजाजच्या बॅटमधनं मिळालेल्या 6 धावा इथे धावफलकावरती मोठी वाढ झाली आहे, गती प्राप्त झाली आहे. स्कोअर कार्ड वरती तब्बल 18 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 18. 47चा पाठलाग करत असताना बॅटिंग करतायत मैदानावरती एजाज आणि त्याच्या साथीनं फलंदाज संदीप. दोघांना इथून संपूर्ण जिम्मेदारी स्वीकारायची आहे. कमबॅक करावं लागेल. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा प्रथमेश. इथे फटका फसलाय पॉइंट वरती, थोडंसं मिसजज. कदाचित झेलसाठी ट्राय करायला हवं होतं आणि निश्चितच या अनुषंगानं गोलंदाज आणि सर्व साथीदार थोडेसे नाराज. इथे आपण पाहताय सिंगल मिळतीये, स्कोअर कार्ड वरती जोडल्या जातील.
निश्चित अतिशय महत्वाची मॅच आहे. अशा पद्धतीच्या हाफ चान्सेसला कन्वर्ट करावं लागेल. प्रथमेश गोलंदाजी करत असताना स्ट्राईक वरती यावेळेस स्ट्राईक चेंज झाली आहे. उजव्या हाताचा बॅट्समन संदीप स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल. 46 बनल्या पूर्वार्धात 47चा पाठलाग. स्ट्राईक वरती बॅट्समन पुन्हा एकदा तयार. इथे पुन्हा एकदा कट केलंय. शॉर्ट थर्ड मॅनला फिल्डर आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट झाला आहे. मात्र निश्चित आपण पाहताय अंपायर डिसिजन तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय या ठिकाणी सोपवलेला आहे. सॉफ्ट सिग्नल नॉट आउट. सॉफ्ट सिग्नल नॉट आउट. मात्र तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलेला आहे. युटीसीच्या कंट्रोल रूम मध्ये या ठिकाणी चेक केलं जाईल. ज्या वेळेला डायरेक्ट हिट झालं त्यावेळेला फलंदाजाची बॅट सुरक्षितपणे पॉपिंग क्रीज मध्ये पार झालेली आहे की नाही हे त्या ठिकाणी चेक केलं जाते. युटीसीच्या कंट्रोल रूम मध्ये त्या ठिकाणी बॅट्समन आउट. फलंदाज बाद होतो. इथे डायरेक्ट हिटच्या स्वरूपात विकेट मिळालेली आहे. डायरेक्ट हिट ऑलवेज डेंजरस. फलंदाज बाद. विजय 11 47चा पाठलाग या ठिकाणी करत असताना पाहायला मिळत आहेत. अजून एक धक्का मिळाला आहे. मॅच मध्ये पुन्हा ट्विस्ट निर्माण होतं की काय अशा पद्धतीनं हा झटका दिलाय. स्कोर कार्ड 19 या आकड्यावरती 19. दुसरा षटकाचा खेळ या ठिकाणी मार्गस्थ असताना पाहायला मिळतोय. एजाज अगदी नाराज निराश मैदानाच्या बाहेर जातोय. न्यू बॅटर लेफ्ट हँडेड फलंदाज बॅट्समन भावेश. डावखुरा भावेश जरूर आपण पाहताय तर बॅटिंग करण्यासाठी स्ट्राईक वरती तयार. मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळेल. जिम्मेदारी जबाबदारी फार मोठी. प्रथमेशचा हा चेंडू हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. जबरदस्त फटका आहे. एक्स्ट्रा कव्हरला पार केलंय. बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू चाललाय. दूरवरनं जाऊन चेंडूला अडवलं पकडलं फेकलं. 2 धावा कंप्लीट झाल्यात. इथे सुद्धा धोका होऊ शकला असता. तिसरी धाव कंप्लीट केली आहे. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय क्लासिकल फटका. कव्हरला पार करत असताना अगदी आपण पाहताय तर सुईधागा स्ट्रोक. 2 फिल्डरच्या मधनं चेंडूला काढलं. फिल्डरचं कौतुक केलं जाईल. अगदी दूरवरनं जाऊन आउटफील्ड फास्ट असताना सुद्धा चेंडूला स्टॉप केलं. एक सिंगल धाव आपल्या संघासाठी वाचवली. एकंदरीत 3 जोडल्या जातील स्कोरबोर्डला. धावफलक पुढे सरकलं ते 22 या आकड्यावरती. 22 ऑन बोर्ड. 22 धावा इथे धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 47चा पाठलाग. इथून आपण पाहिलं तर अजूनही 3 बाद 22 धावा इथे धावफलकावरती आहेत. 20 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता. 20 चेंडू 25 धावा. सामना अजूनही आपण पाहिलं तर दोन्ही संघांसाठी ऑन आहे. चांगली टिचून गोलंदाजी होणं गरजेचं आहे. जागेवरनं टोलवलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॅट वरती जसा आलाय स्वीट साऊंड निघालाय. 6 धावांची मोहर चेंडू वरती आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे रवाना. षटकार. उंची प्राप्त होतीये. षटकाराची मदत मिळतीये. स्कोर कार्ड षटक दुसरं चालू आहे आणि धावफलकावरती टोटल 28 धावा. मॅच बॉल आलेला आहे तोच वापरा. या षटकाराच्या मदतीने जर आपण पाहिलं तर समीकरण पुन्हा बदललेलं पाहायला मिळेल. 19 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. विजय 11 आणि त्यांच्या विरोधात रोशन 11 या 2 संघांच्या दरम्यान बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. क्वालिफायरचा हा सामना जिंकल्यानंतर एका ट्रॉफीवरती नाव कोरलं जाईल. या अनुषंगाने ही मॅच अतिशय महत्वाची. जबरदस्त कडक हिट षटकाराच्या मदतीने इथे आपण पाहताय तर संदीप मैदानात बॅटिंग करतोय.
प्रत्येक बॉलवरती हल्ला बोल करण्यासाठी इथे तयारी. तिथे सुद्धा कट केलंय. पॉइंटच्या डोक्यावरनं चाललाय चेंडू. सीमारेषेच्या दिशेनं फिल्डर पाठलाग करेल. अडवत असताना थोडीशी तारांबळ त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट. दुसरी धाव पूर्ण आणि तिसऱ्या धावेसाठी सुद्धा आले. 3 धावा इथे यशस्वीरित्या कंप्लीट केल्या. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. इथे आपण पाहताय कट केलं होतं. हवेत झेपावत असताना झेल टिपण्याचा प्रयत्न जरूर झाला, मात्र निश्चितच फिल्डरच्या हातामधनं निघाल्यानंतर या 3 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती पाहायला मिळत आहेत धावा 31 ऑन बोर्ड. सर्वांसाठी भाग्याचा, सोन्याचा आणि अतिशय मान सन्मानाचा दिवस आहे. पुनश्च एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये मैदानावरती उपस्थित सर्व लाडक्या प्रेक्षकांना, सर्व प्लेयर्स, खेळाडूंना, मंचावरती मान्यवरांना, ऑफिशियल टीमला आणि आमच्या लाडक्या UTC व्ह्युअर्सना शिवजयंतीच्या लक्ष लक्ष भगव्या शुभेच्छा. शिवजयंतीचा उत्सव मित्रांनो साजरा झालाच पाहिजे. निश्चित आज सकाळपासून आपण या ठिकाणी जयघोष करतो आहोत. छत्रपती शिवरायांच्या स्मरणानं आणि गणरायाच्या स्मरणानं आपण या ठिकाणी आजच्या दिवसाला सुरुवात केली. अतिशय सुफल आणि सुमंगल सकाळपासून आजचा दिवस आपला पार पडतोय. शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत. संध्याकाळचं सत्र आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं चाललेला हा क्रिकेटचा रणसंग्राम, पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाचा हा शेवटचा सामना या ठिकाणी पार पडतोय. तिसऱ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल शॉट ऑन पूल. चेंडू सीमारेषेच्या जवळ अडवलाय. चांगली फिल्डिंग, व्हेरी गुड फिल्डिंग. चेंडूला अडवलं त्या ठिकाणी. 2 धावा कंप्लीट केल्या. या 2 धावा स्कोअर कार्ड वरती जोडल्या जातील. धावफलक पुढे सरकेल ते 33 या आकड्यावरती. एकंदरीत आपण पाहिलं तर 47चा पाठलाग ते करतायत आणि बॅटिंग करत असताना संदीप आणि भावेश हे 2 फलंदाज मैदानावरती आक्रमक बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक वरती संदीप अतिशय चांगल्या पद्धतीने इथे सुद्धा ड्राईव्ह केलंय. फिल्डर आहे सीमारेषेच्या जवळ. कव्हर स्वीपरला चेंडू पकडेल, फेकेल. पुन्हा 2 धावा. क्लासिकल अंदाजात इथे बॅटिंग करत असताना धावफलकाचा जर आपण विचार केला तर 47चा पाठलाग ते करतायत आणि अगदी टप्प्यात आलेला हा टार्गेट आणि या टप्प्यात आलेली चेस. जबरदस्त बॅटिंग, अभ्यासपूर्ण फलंदाजी, संयमी खेळ संदीपच्या माध्यमातून. भरपूर स्टारकास्ट असणाऱ्या एकाहून एक चांगल्या टीमना त्यांनी पराभूत केलं आणि आज संध्याकाळच्या सत्रामध्ये विजयाचा झेंडा गाडण्याच्या तयारीत. चांगली खेळी इथे साकारतोय संदीप. सिंगल मिळतीये. धावफलक पुढे सरकत असताना 36 या आकड्यावरती. एकंदरीत 47चा पाठलाग. अजूनही 11 धावांची गरज आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये आपण आहोत. गोलंदाज संकेत कांबळे गोलंदाजी मार्कवरती. थोडंसं निराश पाहायला मिळत आहेत, मात्र मित्रांनो निराश होऊन चालणार नाहीये. मैदानावरती संघर्ष करा. क्रिकेटच्या मैदानावरती कधीही सामना टर्न होऊ शकतो. अजूनही तुमच्याकडे 11 धावा आहेत आणि त्या 11 धावांसाठी तुम्हाला संघर्ष करायचा आहे. मैदानावरती संघर्ष कराल तर मैदान आणि क्रिकेट तुम्हाला यश जरूर देईल. चांगला चेंडू, चांगला टप्पा खाल्ल्यानंतर सरळ विकेट किपरच्या स्वाधीन निर्धाव येतोय. चांगली गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळाली. संकेत कांबळे वैयक्तिक 2रं षटक, सांघिक 3रं आणि निश्चितच टाकलेला हा डॉट. अशा पद्धतीने एक एक डॉट टाकत जा, एक एक विकेट मिळवत जा आणि मॅच मध्ये कमबॅक जरूर करता येईल. स्ट्राईक एंड वरती बॅट्समन पुन्हा एकदा तयार. भावेश, चांगला चेंडू, व्हेरी गुड. अशाच पद्धतीने टप्पा पकडावा लागेल. निश्चितच एक एक टप्पा चांगला टाकत जाल, एक एक डॉट बॉल येत जाईल, कॉन्फिडन्स वाढत जाईल. क्रिकेटच्या मैदानावरती कधीही इतिहास घडू शकतो. मी मगाशीच तुम्हाला आठवण करून दिली. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक बदलापूर जे आता सध्या चालू आहे आणि 2 वर्षापूर्वीची मेगा फायनलची मॅच जर तुम्ही पाहिली असेल तर निश्चित शिवशक्ती कडाव आणि जाई या 2 संघांच्या दरम्यान मेगा फायनल 6 चेंडू आणि 1 धाव सुद्धा डिपेंड झाली होती. इथे आपण पाहताय मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू हवेत गेला होता आणि निश्चित निर्जन स्थळावरती ड्रॉप झाला. इथे 2 धावा कंप्लीट केल्यात.
38 धावा स्कोर कार्डवर, 38 ऑन बोर्ड. षटक संपलंय तिसरं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर पाहायला मिळत आहेत 38 धावा, 38 ऑन बोर्ड. चला, डगआउट मध्ये ज्या खुर्च्या आहेत त्या फक्त प्लेयर लोकांसाठी आहेत. त्याच्या आजूबाजूला आपले कोणी पाठीराखे असतील तर मित्रांनो थोडंसं बाजूला व्हा. आपल्याला अजून 4 दिवस स्पर्धा खेळवायची आहे. या अनुषंगानं आपण पहिल्या दिवसापासूनच थोडंसं काळजी घ्या. डगआउट मध्ये फक्त प्लेयर लोक बसा. बाकीची मंडळी आपण इकडे मंचावरती जागा भरपूर आहे, इकडे येऊन बसा. 12 चेंडू आणि 9 धावांचं लक्ष पार करायचंय. लक्ष इथं निश्चितच छोटं वाटतंय, मात्र क्रिकेटच्या मैदानावरती होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाहीये. विश्वचषक जर तुम्ही पाहत असाल तर विश्वविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाला झिम्बाब्वे संघानं परास्त केलं आणि निश्चितच ऑस्ट्रेलियाला घरचा रस्ता दाखवला. मित्रांनो, क्रिकेट कधीच कुणाचं नसतं. क्रिकेटला देव समजून त्याच्यासोबत निश्चितच प्रामाणिक राहा, प्रामाणिक खेळा, तुम्हाला यश जरूर मिळेल. इथे आपण पाहताय तर 12 चेंडू 9 धावांची गरज. वेळेची काळजी घ्या. चला स्पीडअप करा. 12 चेंडू 9 धावा. गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती तयार होतोय. षटक क्रमांक 4 साठी गोलंदाज अनिकेत. फिरकीचं आक्रमण पाहायला मिळेल. 12 चेंडू 9 धावांचं लक्ष पार करायचंय. स्ट्राईक एंड वरती बॅट्समन तयार. संदीप पुढे सरसावलाय, फुलटोस घेऊन हलक्या हाताने खेळतोय. निश्चितच संदीपला माहिती आहे 1-1 2-2 धावा जरी आल्या तरी सामना आपल्या हातामध्ये आहे. जे काम सुईनं होणार आहे त्याच्यासाठी तलवार का काढायची, या अनुषंगानं संदीप शांत डोक्यानं बॅटिंग करत असताना अगदी डोक्यावरती बर्फ ठेवून खेळतोय. 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावांची मदत येते धावफलकाला. स्कोर कार्ड पुढे सरकत असताना पाहायला मिळेल ते एकंदरीत 40 या आकड्यावरती. 40 ऑन बोर्ड. 40 धावा धावफलकावरती. इथून आपण पाहिलं तर 7 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 11. गोलंदाज अनिकेत. स्ट्राईक वरती संदीप. बॅटिंग करत असताना उत्कृष्ट खेळ त्याचा राहिलाय. 2 षटकार सुरुवातीला मारले, मॅच खुली केली आणि त्यानंतर जर आपण पाहताय तर 1-1 डबल, सिंगल डबल घेत घेत जवळ जाण्याचा प्रयत्न करतायत. इथे गरज होती का हा प्रश्न विचारला जाईल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. सिंगल मिळतीये. एक सिंगल धाव मिळेल. स्कोर कार्ड पुढे सरकेल 41 या आकड्यावर. 6 धावांची गरज या ठिकाणी विजयासाठी. शेवटच्या 6 धावा. चेंडू शिल्लक आहेत 10. 10 चेंडू 6 धावा. मैदानावरती जर आपण पाहिलं तर सामना झुकलाय तो एकंदरीत विजय लायन्स 11 या संघाच्या बाजूनं. 12 चेंडू आणि 9 धावांची गरज होती. इथे आपण पाहताय 10 चेंडू 6 धावांची गरज. दोन्ही संघांचा खेळ आज दिवसभर भरपूर चांगला राहिला. दिवसभर दोन्ही संघांनी भरपूर इम्प्रेस केलं. चला स्पीडअप करा. दहा चेंडू आणि 6 ची गरज. उडवलंय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आजच्या दिवसाचे चॅम्पियन्स आपल्याला मिळत आहेत. विजय 11 संघाचा विजय रथ या ठिकाणी घोडदौड चालू आहे. आजच्या दिवसाचे विनर आज की शाम विजय लायन्स 11 के नाम. ऑल द बेस्ट. आणि या सामन्याचा सामनावीर नो डाऊट अबाउट इट ज्यानं जबरदस्त बॅटिंग केली तो संदीप ठरलाय या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच.